आज आपण भावे प्रयोगाचे 3 प्रकार समजून घेणार आहोत. थोडं लक्ष द्या. भावे प्रयोग म्हणजे ज्या वाक्यात क्रियापद कर्ता किंवा कर्मानुसार बदलत नाही, तो भावे प्रयोग. आता पहिला प्रकार, सकर्मक भावे प्रयोग. ज्या वाक्यात कर्म असते पण क्रियापद बदलत नाही. उदाहरण ऐका. आईने मुलाला खाऊ दिले. आता बदलून पाहू. बाबांनी मुलाला खाऊ दिले. आईने बाळाला खाऊ दिले. पहा, कर्ता बदलला, कर्म बदललं, पण दिले बदललं का? नाही. म्हणून हा सकर्मक भावे प्रयोग. आता दुसरा प्रकार, अकर्मक भावे प्रयोग. ज्या वाक्यात कर्म नसते आणि क्रियापद बदलत नाही. उदाहरण, मुलांनी आता घरी जावे. बदलून पाहू. मुलीने आता घरी जावे. पहा, कर्ता बदलला, पण जावे बदललं का? नाही. म्हणून हा अकर्मक भावे प्रयोग. आता तिसरा प्रकार, अकर्तृक भावे प्रयोग. ज्या वाक्यात कर्ता दिसत नाही, फक्त क्रिया किंवा अवस्था दिसते. उदाहरण, आज दिवसभर गडगडते. इथे गडगडणारा कोण? स्पष्ट नाही, फक्त आवाज सांगितला आहे. म्हणून हा अकर्तृक भावे प्रयोग. आता शेवटची ट्रिक, कर्म आहे सकर्मक, कर्म नाही अकर्मक, कर्ता नाही अकर्तृक. फॉलो करा ज्ञानमित्र.